नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. महाविद्यालयीन वय पराक्रमाचं आणि मोहाचं असतं, म्हणून या वयातच पराक्रम करायला पाहिजेत. फॅशन, व्यसन आणि शोषण यामध्ये तरुणाई अडकली आहे, ही खूप चिंतेची बाब आहे. अशी स्नेहसंमेलनं तुमच्या वयाला आकार देतात. आईबापाला समजून घ्या, सहयोगी सहजीवन हे अतिशय महत्त्वाचं. ज्याला उथळ आणि पोकळ जगायचं असतं त्यांना भविष्यकाळ नसतो. हिंसा, घृणा आदी गोष्टींपासून सावध राहा. जगातलं सगळं यश एकाग्रतेवर आहे. तुम्हीच तुमच्या अस्तित्वाचे जनक आहात. घडायचं आणि बिघडायचं हे वय आहे, त्यामुळे तुम्ही चांगले घडण्याचा प्रयत्न करा. नवा भारत तुमच्या रूपात दिसतोय असं प्रतिपादन संत साहित्यांचे गाढे अभ्यासक इंद्रजित देशमुख यांनी केलं. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, कार्यकारी संचालक मनोहर होसुरकर, ॲडव्होकेट संतोष मळवीकर, प्राचार्य डॉक्टर बी.डी. आजळकर, उपप्राचार्य प्राध्यापक आर.बी. गावडे, मल्लिकार्जुन मुगेरी, वामन खांडेकर, शिवणगे गावचे सरपंच संतोष शिवणगेकर, राजकुमार पाटील, डॉक्टर राजेश घोरपडे, प्राध्यापक पी.ए. पाटील, कंत्राटदार बसवंत अडकूरकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या समारंभाचे प्रास्ताविक वार्षिक स्नेहसंमेलन प्रमुख प्राध्यापक एस.डी. तावदार यांनी केलं. मान्यवरांच्या शुभ हस्ते यशवंतराव चव्हाण आणि गुरुनाथ विठ्ठल पाटील यांच्या प्रतिमांचं पूजन, दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. तसेच रोपट्याला पाणी घालून समारंभाला प्रारंभ करण्यात आला. अहवाल वाचन प्राचार्य डॉक्टर बी.डी. आजळकर यांनी केलं. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. महाविद्यालयाचा यशगुरु महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी या महोत्सवाचं आयोजन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात आलंय. त्याचाच एक भाग म्हणजे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, खेळाडू यांचा सन्मान करण्यासाठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षीय भाषणात गोपाळराव पाटील म्हणाले, आजचा हा दिन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातला आनंदाचा दिन आहे. विविध क्षेत्रात आपण आपली कला सिद्ध करून यशस्वी व्हा. अपयश यशाची पहिली पायरी असते. नेहमी प्रयत्नशील राहा. आई वडिलांचे आणि आपल्या तालुक्याचं नाव मोठं करण्यासाठी कार्यरत राहा. ध्येयाचा पाठलाग करा. यावेळी शेतकऱ्यांच्या यशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे डॉक्टर व्ही कोलकार यांना पीएचडी मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच प्राध्यापक एस.व्ही. घोडके यांना जर्मन पेटंट मिळालं त्याबद्दल, तर प्राध्यापक सचिन शेळके यांना सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. वर्गामध्ये प्रथम आलेल्या तसेच विविध शिष्यवृत्ती पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा, खेळाडूंचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महाविद्यालयाचा आदर्श विद्यार्थी म्हणून रोशन गावडे बीकॉम भाग 3, तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून कोमल होनगेकर बीएससी भाग 3 यांना गौरवण्यात आलं. तर बीकॉम भाग 3 या वर्गाला आदर्श वर्ग म्हणून सन्मानित करण्यात आलं. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक प्रदीप बोभाटे, प्राध्यापक एस.एन. खरुजकर आणि डॉक्टर सरिता मोटराची यांनी केलं. सर्वांचे आभार उपप्राचार्य प्राध्यापक आर.बी. गावडे यांनी मानले.